अधिकाऱ्याचे अज्ञान, मतदाराच्या दोन्ही हाताच्या बोटाला लावली शाई। कोल्हापूर जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार। कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी चुरशीने मतदान झाले। यामध्ये सकाळच्या सत्रात ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी यांची नेमणूक केली जाते। पण इचलकरंजी मतदारसंघातील एका मतदार केंद्रावर एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। इचलकरंजी येथील आंतरभारतीय विद्यालय वेताळपेठ नवीन इमारत खोली क्रमांक 10 नावाच्या मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिक बाबूराव तुकाराम बगडे हे सकाळी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी गेले असता तेथील प्रशिक्षित अधिकाऱ्याला मतदाराच्या कोणत्या बोटाला शाई लावावी हे त्या अधिकाऱ्याला माहीत नसल्याने त्याने चक्क बाबूराव बगडे यांच्या दोन्ही हाताच्या बोटांना शाई लावून आपले अज्ञान पाजळले। याची चर्चा या परिसरात चालू होती। निवडणूक आयोगाकडून महसूल विभाग, शिक्षक तसेच महानगरपालिकासह इतर विभागातील कर्मचारी नेमले जातात। त्यांना संबंधित विभागाकडून प्रशिक्षण दिले जाते। तरी सुद्धा या महाभागाने मतदाराच्या दोन्ही हाताच्या बोटाला शाई लावून मतदान करून घेऊन त्या ज्येष्ठ मतदार बाबूराव बगडे याचा शासकीय विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या प्रकारे त्या मतदान परिसरात चर्चा चालू होती। या प्रशिक्षण काळात हे महाशय प्रशिक्षण घेत होते का याकडे दुर्लक्ष करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे। हाताच्या दोन्ही बोटाला शाई लावणाऱ्या या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याची चौकशीची मागणी करण्याची चर्चा सुज्ञ नागरिकांतून होत आहे। ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी। नमस्कार, मी बाबूराव तुकाराम बगडे बोलतोय। 20 तारखेला निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी सकाळी 6:30 वाजता मतदान केंद्रावर गेलो। मतदान केंद्रावर गेल्यानंतर बरोबर त्यांनी कौतुकाची बाब म्हणजे अगदी 7 वाजता त्यांनी मतदान यंत्रणा चालू केली आणि पहिल्या टेबलवर ओळख झाल्यानंतर दुसऱ्या टेबलावर कन्फर्म केल्यानंतर तिसऱ्या टेबलावर त्यांनी मी नित्य मतदानाला जात असल्यामुळं रीतिरिवाजाप्रमाणे डाव्या हातावर शाई लावा, बोटावर शाई लावा म्हणून हात पुढं केला आणि त्या व्यक्तीनं सुद्धा डाव्या हातावर बोटावर त्यांनी शाई लावली आणि मी पुढं चाललो तोपर्यंत त्या बाजूच्या महिला अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं ते शाई चुकीच्या हातावर लावला। त्या शेजाऱ्या अधिकाऱ्याला सांगितले आणि मग मला हा दुसराही हात पुढं करायला सांगितला। अहो म्हटलं मॅडम हे हा डावाच हात आहे। नाही म्हणाले, हा डावा हात नाही, तो हात पुढं करा। अहो हा हात उजवा आहे, तरीसुद्धा ते ऐकणार। मग म्हटलं असू दे, लाव। पण हा एक माझा मतदानाचा हक्क बजावायचा होता, वेळेवर बजावायचा होता म्हणून मी ते वेळ टळून नेलं। समजा एखाद्या व्यक्तीला जर अलर्जी असेल तर 2-2 बोटाला भरमसाठ शाई लावल्यानंतर त्या अलर्जीचा नंतर आम्ही कोणाकडे दाद मागायची? तर निवडणूक आयोगानं ज्या वेळेला कर्मचाऱ्यांची यंत्रणा राबवते त्यावेळेला त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणामध्ये ते अगदी परफेक्ट उतरलेत का नाही याची शहानिशा करून ही यंत्रणा राबवली पाहिजे। आणि मी आता दोन्ही बोटावर आहे बघा, दोन्ही बोटावर त्यांनी शाई लावले, आता काय करणार मी? आणि ह्याची अलर्जी झाली तर निवडणूक आयोग काय मला त्याची काय भरपाई देणार आहे काय? नाही। निवडणूक आयोग मुळात या जनतेला सांगते की मतदानाचा हक्क बजावा। जनता पण आपलं कामधंदा सोडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवर्जून जातात। पण शासकीय यंत्रणाचे जे कर्मचारी तुम्ही राबवलं जाता
त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार देता वर आणि भत्ता देता. हा एक प्रकारचा आचारसंहितेचा भंग नाही का? हा हे निवडणूक आयोगाच्या लक्षात द्यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं जर कुठंतरी चहा पिला कोणाचं तरी जेवण खाल्लं तर लगेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. हे कितपत योग्य आहे? हा जो निवडणूक आयोगाचा जो आचारसंहिताचा भाग आहे, आचारसंहिता म्हणजे काय मला माझ्या मते निवडणूक आयोगालाच माहीत नाही आहे. एखाद्यानं एखाद्या गोष्टीवर तक्रार केली, त्या तक्रार करणाऱ्याला सुद्धा माहीत नसते की ह्याचा आचारसंहिता भंग झाला का काय झाला. पण ते तक्रार करणारं केल्यानंतर मग आयोग काय करते, तो नियमावलीची पानं पालटायला चालू करते आणि मग एकमेकावर गुन्हा घालायचं. यातच त्यांचं मोठेपण आहे. आणि निवडणूक आयोगानं सतर्क राहिलं पाहिजे. सतर्क म्हणजे काय, निवडणूक ज्या वेळेला कुठल्याही पद्धतीची लावली जाते त्यावेळेला मतदारांना आचारसंहितेची लेखी पुस्तकं दिली पाहिजे. त्याशिवाय हे आचारसंहिता लागू करणं माझ्या मते योग्य नाही. तर तुमच्या हातावर शाई लावली त्यावेळेस तुमच्या मनात काय वाटलं? हातात शाई लावली त्यावेळेला मला असं वाटलं की जबरदस्तीनं या कर्मचाऱ्यांना आणून इथं कोंबलेलं आहे. त्यांना माहीत नाही इथे टिक मारायची, इथे एक जुजबी आपलं काहीतरी सांगितलेलं आहे आणि ते जुजबी काम करत होते. काय माझ्या मते असं कुणीही त्यात जे 5-6 अधिकारी म्हणणं बरोबर आहे, कारण सरकार नेमलं म्हटल्यावर अधिकारी काय, पण ते अधिकारी असे असतात की त्यांना कितपत शहाणपण आहे याचा पण अभ्यास व्हायला पाहिजे. याचा अभ्यास निवडणूक आयोगानं करायला पाहिजे. मला खरं म्हणजे खोड्यात निघायची पाळी आली. मी आता जवळजवळ माझं वय 71 वर्ष आहे. 71 वर्षामध्ये मी उजव्या हाताला कधीच माझ्या सही लावून घेतल्या आणि लावलीही नाही. आणि रीतिरिवाजाप्रमाणे डावा हात केलो आणि डाव्या हातावर सही लावल्यानंतर त्याच अधिकाऱ्यानं ऑब्जेक्शन घेऊन मला परत आणि उजव्या हाताला शाई लावावं लागली. अशा दोन्ही हाताला शाई लागली आणि मतदान करून आलो. निवडणूक आयोगानं याच्या पुढं सतर्क राहावं. आयोग म्हणजे आयोग असावा. आयोग म्हणजे आयोग असावा. आयोगाची व्याख्या आता आमच्या सर्वसामान्य नागरिकाच्यातून आयोग हा शब्द फार गुळगुळीत झालेला आहे. कुठलाही आयोग असू दे, गुळगुळीत इतका झालेला आहे की आयोग म्हटले की जनतेविरोधी निर्णय घेणारा हा एक आयोग असतो. कारण त्याच्यामध्ये काही उच्चबरोबर सरकार जे समजते उच्चपदस्थ असणारे आणि निवृत्त झालेले लोकांना त्याच्यामध्ये आयोगामध्ये नेमलं जातं आहे. आता त्यांनी इतकं वर्ष पगार खाल्लेला असतो, पण आयोगाच्या निमित्तानं आयोग नेमण्याच्या निमित्तानं 3-4 वर्ष घालवून आयोग काय साध्य करते? जनतेच्या मनासारखा कुठलाही आयोग नसतो.